नमस्कार, मी सुदर्शन जगदळे. पुणेकरांनो, काल रात्री मला खूप भयानक स्वप्न पडलं. पुण्यामध्ये एक परत रोगराई पसरली आहे आणि जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री, सगळ्यांनी आपापल्या कुटुंबातील ज्यांना आजार झालाय त्यांना महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये नेऊन भरती केले. खरं वाटतंय? कुठं करतील? अर्थातच मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल. पुण्यात उपचार नाही झाला तर मुंबईला घेऊन जातील, दिल्लीला घेऊन जातील आणि देशातच उपचार नाही झाला तर विदेशात पण घेऊन जातील. मग दवाखाने कोणासाठी बांधलेत? सरकारी दवाखाने. अशा दवाखान्यामध्ये स्वतःच्या मुलांना का नाही उपचार करत? मग हा खरंच विचार करण्याची वेळ आलेली आपल्याला. आपण निवडून कुणाला देतोय? ज्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांनाही माहिती की हे नागरिकांच्या हिताचं नाहीये, तरी भ्रष्टाचार करून अशा संस्था, दवाखाने संपवले त्यांनी. औषध मिळत नाही, डॉक्टर नसतात, लिफ्ट चालत नाहीत, सुविधा नसतात, मशिनरी नसतात. मशिनरी आल्या तर त्या बंद पडलेल्या असतात. अनेक दवाखाने प्रायव्हेट तत्वावर चालवायला दिलेले आहेत कुणाला तरी. म्हणजे आपल्या मुलाच्या हृदयाला जर होल असेल तर त्याला उपचार नाही मिळाला स्वस्तामध्ये किंवा पैसे नाही भरू शकलो तर त्यांनी मरायचं आणि नेत्यांच्या मुलांना, नेत्यांच्या कुटुंबातील लोकांना विदेशात जाऊन उपचार घ्यायचा. ही कसली लोकशाही? ही तर लोकशाहीची थट्टा आहे. हे आपल्याला बदलायचं यावेळेस. बदलण्यासाठी मला एक साथ पाहिजे तुमची. प्रत्येक नगरसेवकाच्या मागं एक मोफत मोहल्ला क्लिनिक बनवण्याचं आमचं स्वप्न आहे. त्याचा आम्ही खर्चही काढलाय. किती खर्च होणार आहे याच्यावर? या शहरामध्ये एक मोफत हॉस्पिटल, जे सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल असेल, हे बनवण्याचा आमचा शब्द आहे तुम्हाला. यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं यावेळेस. आम आदमी पार्टीचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभा आहे त्याला भरघोस मतानं निवडून द्यायचं यावेळेस मी स्वतः प्रभाग क्रमांक 9 मधून पानेर, बालेवाडी, सुस, माळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या भागातून निवडणूक लढत आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून ड मधून 2 नंबरला माझं नाव असेल आणि चिन्ह असेल. यावेळेस तुम्ही मला भरघोस मतानं निवडून द्या. मला फक्त तुमची साथ पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.